कारण याआधी सुरुवातीला सुद्धा तुम्ही उशिराने पोहोचलात. इथे सुद्धा जर तुम्ही वेळ जास्त घालवत असाल तर मग ते आयोजकांना कुठेतरी लक्षात राहतात त्या गोष्टी. फिल्डिंग लाभा. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला ही 3 षटके टाकून पूर्ण करायचे आहे. प्रणय पाटील आणि टीम, खास करून आता मला नेहलवर ही चर्चा करावी लागेल. नेहलला सांगावं लागेल कारण नेहल हा कर्णधार आहे. मुनीश तरे यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. आणि आजच्या या मॅचमध्ये खारबाव गावचे विद्यमान सरपंच सुद्धा खेळताना दिसत. टीम मध्ये आहेत. महेंद्रजी, तुमचं स्वागत. विद्यमान सरपंच आहेत खारबाव गावचे. आणि त्यांना तुम्ही बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने बघतायत. एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व, समाज कार्य करतोय म्हणून त्याने आपला ठसा उमटवलाय. मॅचला होते सुरुवात. नेहल तयार. समोर बॅटर आहे सूरज. नॉन स्ट्राईक इनला संदेश आहे. पहिलाच बॉल पडतोय नेहलचा. स्विच हिट. पहिल्याच बॉलवर केले काम फिट. डीप थर्ड मॅन क्षेत्रामध्ये चेंडू जातोय सीमा रेषेपार. मिळतील धावा 4. कोसमाई चषक चौकार. खेळण्याच्या बॅटमधून अगोदरच मन बनवलं होतं की स्विचिट खेळायचं आणि स्विचिट खेळत चौकार. पुन्हा एकदा स्विचिट खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस गतीमध्ये थोडंसं मिश्रण, खाली राहिला बॉल. टप्पा थोडंसं मागे खेचला होता यावेळेला गोलंदाज नेहलने. खूप यंग आहे नेहल, मात्र मागच्या काही दिवसापासून बघतो जबरदस्त बॉलिंग करताना दिसतो नेहल सुद्धा. यस, त्याचे गोलंदाजी चांगले होते, परंतु आता मनात धरून अशा प्रकारचे फटके तुम्ही खेळू शकत नाही. बॅटर सूरज ऑफ स्टमर शपल झालाय. टायमिंग नव्हतं होताना दिसत आणि अगोदरच खेळताना दिसलं बॅटर सूरज आणि उशिराने चेंडू पडताना दिसलाय. ही एक कला आहे नेहलकडे आणि त्याचा फायदा त्यांच्या टीमला होतोय सध्याच्या घडीला. धावसंख्या 4. सुपर कमबॅक केलेला आहे. पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर 2 बॉल लगातार डॉट केले सूरज केनेसारख्या फलंदाजाला. नेहलने जबरदस्त बॉलिंग सुरुवात केलेली आहे. चांगला कमबॅक म्हणू शकतोय. 2 फिल्डर, जवळजवळ 3 फिल्डर यावेळेस आपण बघतोय 30 सर्कलच्या बाहेर आहेत. नेहल पुन्हा राईट आर्म ऑफ द विकेट. चांगला फटका आहे मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून लॉंग चेस होतं फिल्डरसाठी. थोडासा बॉल डायव्हर्ट होतोय आणि निघून जातोय मिड विकेटच्या बाहेर. 4 रनसाठी दणदणीत हा चौकार. दोन्ही हात कमरेवर ठेवले कारण अनपेक्षितरित्या तो चेंडू टर्न घेताना दिसला दुसऱ्या दिशेने. धावसंख्या धावपळ 8. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर. चेंडूला उडवून दिला मिड विकेट पट्ट्या बाहेर. सीमा रेषेपार. आर पार. दमदार, शामदार, बहरदार, डोलदार, वजनदार. बॅटरने ठोकलाय षटकार. शॉट या फटक्यासाठी बांधला जातोय फलंदाज सूरज केने याला. विंगरी शॉट होता, डीप मिड विकेटच्या बाहेर पाठवलं होतं. षटकार. हो, खोलवट टप्प्याचा बॉल बॅकस्लिपला खाली घेऊन मिनी हेलिकॉप्टर ड्राईव्ह. यावेळेस मिड विकेटला पुन्हा एकदा अक्षय फ्रेम मध्ये येतोय. चांगली फिल्डिंग थ्रो होईल. त्या अगोदर मात्र 1 रन या ठिकाणी कंप्लीट करतात दोन्ही सुद्धा बॅटर. ओव्हरची या ठिकाणी होईल समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर गोरसी बी टीम 15वर कुठलाही विकेट नाही. दमदार सुरुवात म्हणू शकतो आपण गोरसी बी टीमची. पहिल्या षटकाची समाप्ती 15वर नो बाद. थँक्यू. मला वाटते 3 मिनिटं घेतलेली आहे ते षटक पूर्ण करण्याकरता. 3-3.5 मिनिटं घेतलेत. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर झाली आहे ती बिनबाद 15 गोरसे बी टीमची. चांगलं क्रिकेट त्यांनी आतापर्यंत हाताळलं. आजच्या दिवसामध्ये भावेश पवार नाही, पवन केने नाही आणि दुरा सांभाळली. मेघनाथ आहे, किशोर मुकादम आहे, त्याच्यानंतर कपिल आहे. हे चांगले दर्जाचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले. यस, संदेश आणि सूरज केने हे सुद्धा जबरदस्त बॅटिंग करताना दिसतात. पहिल्या ओव्हरमध्ये खरोखर सुद्धा डॉमिनेट केलं होतं सूरज केनेने.
गोलंदाजावर अटॅक चढवला होता. जबरदस्त आपण पाहिलं तर 2 चौकार आणि 1 षटकार ठोकला तो पहिल्या षटकामध्ये सूरज केणेने. या आज संध्याकाळी भावेश पवार आणि पवन केने आज संध्याकाळी 6 वाजता मुरबाड तालुक्यातील वडवली येथे धडाकेबाज चषकामध्ये खेळण्याची दाट शक्यता आहे. पवन केने थोडासा इंजुर्ड आहे, परंतु बघूया. आता अक्षय पाटील आलाय. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल. वाट स्मॅश. अतिशय चांगला फटका होता. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण करण पाटील करतायत. 2 धाबा पळून पूर्ण केल्यात बॅटरने. 2 धाब्यांच्या मदतीनं धावसंख्या पुढे जाते आणि धाबा झाल्यात त्या बिनबाद 17 म्हणजेच आता सध्या तरी फिल्डिंग करणाऱ्या टीमवर हा खतरा आलाय. अगदी बरोबर, कारण टोटल अतिशय उंचावलेला दिसतो गोरसे बी टीमचं. पहिल्या 6 बॉल मध्ये आपण बघितलं तर 15 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर या बॉलवर 2 रन्स. चांगला स्मॅश केलं होतं बॉलला स्वीपर कवचच्या दिशेने. 2 रन्स कंप्लीट केल्या. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर येतोय सूरज. 7 बॉल मध्ये 17 वर बॅटिंग करताना दिसतो आपल्याला. ओव्हर द विकेट. या वेळेला हवेत बॉल आहे. चांगला फटका मिड विकेटच्या दिशेने. हवेच्या दिशेने फटका खेळला होता आणि बॉल मिड विकेटच्या बाहेर जातोय. 6 रनसाठी षटकार. लेफ्ट शॉट आपल्याला बघायला मिळाला बॅटरच्या बॅटमधून. बघू शकतायत चांगलं शरीर संतुलन बनवलं आणि क्रीजच्या खोळवर जाऊन हा शॉट सिलेक्शन केलंय. जे ते 6 धाव मिळतील बॅटरला. 6 धाव्याच्या मदतीनं धावसंख्या धावफळकर बिनबाद 23. 8 मध्ये 23 धावा एकट्या सूरजच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली रणनीती बॅटिंग करताना आखली जाते. आता अक्षय काय रणनीती आखेल? सुचिट करायचा होता. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होताना दिसत नाही. सरळ बॅटने सर्व काही व्यवस्थित होत असताना यावेळेला ही चूक बॅटर करत असताना. बॅटिंग तर चांगली करतो, मात्र आतापर्यंत 3 वेळा स्विचिट खेळण्याचा प्रयत्न केलाय तो सूरज केनेने. पहिल्याच बॉलवर सफल झाला होता, मात्र यावेळेस असफल झाला. 9 बॉलमध्ये 23 वर बॅटिंग करताना दिसतोय. सर्व 23च्या 23 धावा सूरज केनेच्या बॅटमधून आलेल्या आहेत. ओव्हर द स्टंप. हो, ह्या वेळेला हवा तसा बॅटच्या पट्ट्यात बॉल येत नाही. फाईन लेगच्या दिशेने बॉल जातोय. 1 रन कंप्लीट केली जाईल. आता मात्र स्ट्राईक मिळेल लेफ्ट हँडर बॅटर संदेशकडे आणि टीमचं टोटल या सिंगलने जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 24 रन. स्कोर मोज ऑन 24. या वेळेला सुद्धा मोठा फटका खेळायचा होता सूरजला, परंतु बॅटची आतील कडा चाटून चेंडू बॅकवर्ड शॉट लेग फाईन लेग रिझनमध्ये जाताना दिसला. धावसंख्या 24. 1.4 बॉलच्या समाप्तीनंतर हे स्पष्ट दिसतं की एकही सफलता मिळाली नाही अजूनही क्रियांश 11 कारभाव टीमला. आणि ती सफलता मिळवण्याकरता त्यांचा प्रयत्न होत आहेत. प्रयत्न ते करतायत, यश अजून मिळत नाही. धावसंख्या धावफळकावर आपण बघताय 24 धावा. गोलंदाज तयार आहे. त्याच्या कोट्यातील पुढचा बॉल असेल. समोर फलंदाज आहे संदेश. डावकुऱ्या हाताचा बॅटर आहे. विस्फोटक खेळ त्याचा आतापर्यंत राहिला या स्पर्धेमध्ये. ओ स्विंग अँड मिस ईशान टेकन. प्रामाणिकपणा ठासून भरलाय गोरसे टीम मध्ये. A1 पवन, माहिती मिळते की तो आला इथे, त्याचा मी स्वागत करतोय. ISPL मध्ये टायगर्स ऑफ कोलकाता टीम मध्ये खेळताना पवन केनेल आपण बघितलं आणि तो या ठिकाणी दाखल झालाय. वेलकम पवन, आम्ही आपलं स्वागत करतोय. यस, या ठिकाणी विकेट जाते. जवळजवळ आपण बघितलं तर 10 बॉल नॉन स्ट्राईक एंडवर उभा होता संदेश केणे आणि 11व्या बॉलचा त्यांनी सामना केला होता. एज लागली. विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल जातोय आणि अशा प्रकारे विकेट जाते ती संदेश केणे. कॅप्टन आउट. समोरून आपण बघतोय पवन केने त्याचं आगमन होताना दिसते या क्रीडा नगरीमध्ये. कोसमाई क्रीडांगणामध्ये आपलं हार्दिक स्वागत. कोसमाई चषक मध्ये आपलं हार्दिक स्वागत असेल. A1 पवन. कॅमेरामॅन तिथपर्यंत पोहोचला नाही, परंतु त्याचे स्माईल इथपर्यंत पोहोचली. इतक्या लांबून तो चांगली स्माईल करतोय, हे बघू शकतात त्याला. A1 पवन. ISPLचा प्लॅटफॉर्म त्याला 3ऱ्या पर्वामध्ये मिळतोय. एक अतिशय चांगला प्रसिद्ध असलेला खेळाडू. जास्त फॅन फॉलोअर्स या खेळाडूच्या आहेत. फक्त खेळाडू नाही आहे, एक चांगला इन्फ्लुएन्सर सुद्धा आहे तो. ज्यामध्ये आपण बघितलं तर काही सॉंग्स जे आहेत यूट्यूबवर ज्यामध्ये तो आपल्याला दिसतोय सुद्धा. ओ, फटका चांगला आहे. पुलचा फटका मिड विकेटला. डीप मध्ये प्रोडक्शन आहे. चांगली फिल्डिंग. थ्रो होईल मोनिश तरेच्या हातामध्ये. फक्त आणि फक्त 1च रन. 1 पेक्षा जास्त काही नाहीये. या 1 रनने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोरबोर्डवर 25 रन 1 गडीच्या मोबदल्यात.
थँक्यू. येस एक नक्कीच नंबर क्रिकेटची स्पर्धा आहे. हेमंत आणि पवन केने आल्यानंतर त्यालाच पाहण्याकरता भरपूर प्रेक्षक राजे त्या ठिकाणी जाताना दिसत. आपण बघतायत रघुनाथजी बगाड ग्रामपंचायत सदस्य शिवजन्मभूमी जुन्नर यांच्याकडून गोरसेबी संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. थँक्यू सो मच सरजी, आपल्या शुभेच्छा इथपर्यंत पोहोचलेत. धावसंख्या 1 गडी बाद 25, 2 षटकांचा खेळ संपलाय, 2 षटकं शिल्लक आहेत. प्रोजेक्ट स्कोर जर आपण बघितला 50 दाखवतोय. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 25 झाले, तर ही टोटल ही धावसंख्या अतिशय चांगली धावसंख्या म्हणू शकतोय. 5.5 मिनिटाचा वेळ आहे तुम्हाला हे षटक समाप्त करण्यासाठी. क्रियांश 11 खारबाव टीमसाठी नक्कीच 15 मिनिटाच्या आत तुम्हाला 3 षटकं कंप्लीट करायची आहेत, नंतर पेनल्टीचा सामना करावा लागेल. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येतोय आदित्याला कुठेतरी कमबॅक करावं लागेल, कारण पहिल्या 2 ओव्हरमध्ये रन्स जास्त गेलेले आहेत. तर नक्कीच कमबॅक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करेल का आदित्य, आपल्याला पाहायचं आहे. बघूया, जबाबदारी तर दिली आहे त्याच्यावर. पहिल्या षटकामध्ये चांगले धावा मिळाल्या होत्या, त्याच्यानंतर एक षटकार लागण्यावर सुद्धा गोलंदाजाने वापसी केलंय. आता आदित्य म्हात्रे हा गोलंदाज मार्गावर आलाय. चांगलं क्रिकेट आतापर्यंत बघितलंय आपण. प्रणय पाटील हा सुद्धा रेकॉर्ड ब्रेक करणारा खेळाडू आहे. अनेक अर्धशतक या खेळाडूच्या नावावर आहे. खारबाव संघाने जेव्हा सामना झालाय गोरसे बी संघाविरुद्ध तेव्हा चांगला परफॉर्मन्स दिलाय. हाफ ट्रॅकर चेंडू हवेत आहे, झेल होण्याची शक्यता. मोनिश तरे चेंडूच्या खाली आणि त्याच्याकडून कोणती चूक नाही झाली. गोलंदाजाला विकेट मिळाली. विकेट डाऊन. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागले दुसरा धक्का. 2 गडी बाद. धावसंख्या धावपळकावर 25 25 कॅच घेतला आणि तंबूचा रस्ता दाखवलाय तो किशोर मुकादम याला. मागच्या मॅच मध्ये सुद्धा किशोर जास्त काही करू शकला नव्हता. या मॅच मध्ये सुद्धा आपण बघितलं तर किशोर काही जास्त करू शकला नव्हता. आणि यावेळेस नवीन बॅटर बॅटिंगसाठी जाताना दिसतोय. मेघराज केने जाताना दिसतोय, जो संदेश पवन केने याचा भाऊ आहे. आणि भाऊ अतिशय महत्वाचा असतोय. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा आदित्य म्हात्रे सज्ज होईल. मोठ्या रनअपनी गोलंदाजी करतोय. बॉलिंगसाठी आदित्य म्हात्रे. पुढील बॉल हो आपटून टाकण्याचा प्रयत्न ह्यावेळेस बघितला, प्रकट करण्याचा प्रयत्न होता, मात्र बॉल जातो बॅकआउट ऑफ द पॉइंटला. 1 रन या ठिकाणी कंप्लीट आणि 1 ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचेल स्कोर बोर्डवर 26 रन्स. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा या ठिकाणी अंपायरनी केलेला आहे. दादा आल्यानंतर ऊर्जा आली मेघराज मध्ये, क्षमा असावी. धावसंख्या धावपळकावर 1 ने पुढे गेली. 2 गडी बाद 26 धावा. 2.2 बॉलची समाप्ती. आदित्य तयार त्याच्या कोट्यातील आता पुढचा चेंडू टाकण्याकरता. काय चांगलं क्रीडांगण आहे कोसमाई क्रीडांगण आणि त्यावर सुरू असलेला कोसमाई चषक. हाफ ट्रॅकर स्मॅश केलं एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये. नो चान्स फॉर द फिल्डर. 1 बाउन्स ओव्हर द रोप. एपी टेलर या पॅव्हेलियन कक्षामध्ये. शॉट आणि बॉलला सरळ पाठवला बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. चौकाराच्या मदतीनं धावसंख्येला आकार. 2 गडी बाद 30 धावा धावपळकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. जास्तीत जास्त संख्येने सबस्क्राईब करा विश नेटवर्क या युट्यूब वाहिनीला. पुन्हा दाखवलं जाते. खूप चांगली क्लॅरिटी आहे या युट्यूब वाहिनीची. आदित्य म्हात्रे पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेटने. हाफ ट्रॅकर बॉल पुलचा फटका आहे. पॉवरफुल शॉट. वाडिश डीप विकेटच्या बाहेर. बॉलला पाठवले सरळ बाउंडच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. थँक्यू. खरोखरच जिद्द चिकाटी आणि ताकदीच्या जोरावर आतापर्यंत हुकूमत गाजवलं.
ते म्हणजेच गोरसे बी या टीमने धावसंख्या 6 पुढे गेली. 2 गडी बाद 36 धाबा. आदित्य याच्या ह्या षटकामध्ये 4 चेंडूंमध्ये आलत 11 धाबा. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहे. थोडासा दबाव आहे, परंतु समोर कोणता खेळाडू आहे हे लक्षात न ठेवता आपला 100% योगदान आपण द्यायला पाहिजे. सरळ बॅटने स्टँड अँड डिलिव्हर पाठवून दिले. आतोडक्स लॉंगन पट्ट्या बाहेर. 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही 5 नाही, थेट 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 बॅटरला मिळते 6 धावांची भेट. सिक्सर. अप्रतिम शॉट थोडासा पुढे बॉल स्लॉट मध्ये होता. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड सरळ बॉलला पाठवला व्हीआयपी डाईस मध्ये. 42. पण बघतोय आणि धाव संख्या जाऊन पोहोचते धाव फलकावर 42 रन्स. 42 लॉस ऑफ 2 विकेट. 40 फक्त 13 बॉल मध्ये सूरजच्या नावावर. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर. ह्या वेळेस आपण बघतोय नक्कीच ही चांगली डिलिव्हरी की काय आहे बघूया. षटकार. टी शर्ट मिळेल या खेळाडूला, कारण एपी टेलर्स एपी स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर अनिल पाटील यांच्याकडून लगातार 3 चौकार 3 षटकार 3 विकेट घेणाऱ्या बॅटर करता या जर्सी आहे आणि ती जर्सी दिली जाईल. हा षटकार आहे. षटकार खेचलाय. बॅच बॉल तिथे पाहिला जातोय. त्याचबरोबर एकूण धावसंख्या 2 गडी बाद 48. 14 चेंडूंमध्ये 46 वर खेळतोय सूरज नावाचा खेळाडू. आता असं वाटतं की धावसंख्या 64 ते 70च्या आसपास जाऊ शकतं. ही इज प्लेइंग ऑन 46. 48 झालेले आहेत आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर ही धावसंख्या 16च्या सरासरीने एक जबरदस्त धावसंख्या आपण म्हणू शकतोय. मागचा जो सूरजचा फटका आपण बघितला बॅकफुटला गेला होता. फ्लॅशी स्क्वेअर कटच्या अंदाजामध्ये डीपिश पॉइंटच्या दिशेने हा षटका ठोकला होता आणि अगेन्स्ट द विंड हा फटका. काय ताकदवर फटका आपण पाहिला फलंदाज सूरज केनेच्या बॅटमधून. अंतिम 1 षटक शिल्लक असेल. धावसंख्या अगदी डेंजर झोन मध्ये जाताना दिसते. या ठिकाणी पारितोषिक येते सूरज केनेसाठी. लगातारच्या 3 बॉलवर 3 षटकार त्यांनी ठोकलेले आहेत. अटॅकिंग बॅटिंग आणि वैयक्तिक 46 वर बॅटिंग करताना दिसतोय फलंदाज सूरज केने. संधी आहे आज सूरज केनेला या मॅच मध्ये हाफ सेंचुरी पूर्ण करण्याची. बघूया हाफ सेंचुरी पूर्ण करेल का सूरज केने. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलाय. या वेळेला बॉलला पाठवलाय 1 बाउन्स लॉंगनच्या बाहेर. नो चान्स फॉर द फिल्डर. 4 रन्स. DRS अंपायर्स कॉल्स. बॅट्समन बॅटरने घेतला. बॅटरने घेतला DRS. बिमरसाठी हा DRS घेतला. बॅटिंग करणाऱ्या टीमला हा DRS आहे. एकूण धावसंख्या जर आपण बघितली तर धावपळ कबार षटकाराच्या मदतीने 52 झालेत. विशेष पाटील, गणेश बांगर, कल्पेश पाटील, अनिकेत पाटील, पिस्टम ग्रुप यांच्याकडून 1500 रुपये आलेत बॅटरला सूरजला. फेअर डिलिव्हरी. दॅट्स अ फेअर डिलिव्हरी. 1500 रुपये आलेत विशेष पाटील, गणेश बांगर, कल्पेश पाटील, अनिकेत पाटील, पिस्टम ग्रुप यांच्याकडून. हाफ ट्रॅकर चेंडू होता. ऑफ स्टंपच्या अधिक बाहेर निघणारा बॉल आहे. त्यामुळेच आशुतोष व्यवहारे सरांचा व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव मिळाली. 1 धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली 2 गडी बाद 53. 53 for 2. जबरदस्त धावसंख्या आपण म्हणू शकतोय. गोसे बी टीम अगदी फ्रंट सीट वर दिसते. बॅटिंग करत असताना जो निर्णय घेतला होता तो यशस्वी. पुन्हा एकदा हवेत बॉल आहे. स्वीपर कवचच्या दिशेने बॉल जातोय. डीप मध्ये प्रोडक्शन आहेत. 2 धावेसाठी प्रयत्न आहे. आणखीन धाव मिळतील का? आणखीन प्रयत्न केला जाईल आणि आता मात्र स्ट्राईक मिळेल ती सूरज केने याच्याकडे जो खेळतोय वैयक्तिक 46 वर. टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्ड वर 56 रन्स 2 गडीच्या मोबदल्यात. अंतिम 4 बॉल शेष असतील या इनिंग मधले. येस, शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. 56 धाबा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. कोळवट्या पात्या चेंडूला खोदून काढल्या ऑन साइडला सूरजने, कारण 14 मध्ये 46 वर तो खेळत होता. आता या 2 धाव मिळतील काय?
2 धाबा त्याला मिळत आहेत. 2 धाब्याच्या मदतीनं त्याची व्यक्तिगत धावसंख्या 48. 2 गडी बाद 58 धाबा गोरसई बी टीमच्या झालेत. म्हणजे 3 चेंडू आहेत. स्ट्राईक त्याच्याकडे आहे. या आजच्या दिवसातील शहरी गटातील पहिलं अर्धशतक ठोकण्याचा मान त्याला मिळेल काय? यस 48 वर नॉट आउट बॅटिंग करताना दिसतोय. आणखीन एक चांगला फटका इनफिल्डच्या वरून पॉइंटच्या दिशेने. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावसाठी प्रयत्न आहे आणि अगदी सहजतेने दुसरी धाव सुद्धा पूर्ण. आणि अशा प्रकारे आजच्या दिवसामध्ये आपण बघितलं आपली हाफ सेंचुरी पूर्ण केलेली आहे. फलंदाज सूरज केन्याने 16 बॉल मध्ये ही हाफ सेंचुरी कंप्लीट करणारा हा फलंदाज. कॉन्ग्रॅच्युलेशन सूरज. हो, त्याच्यामध्ये 5 षटकार आणि 3 चौकारांचा समावेश आहे. स्ट्राईक रेट 312.50चा. सूरज, व्हॉट बॅटिंग परफॉर्मन्स. शहरी गटामधून पहिलं अर्धशतक 16 चेंडूंमध्ये पूर्ण करणारा हा खेळाडू आहे. त्याच्या फॅन्स मैदानाच्या आतमध्ये आलेत. क्या बात है. मला वाटते 1000-2000 रुपये मिळतील त्याला. ते घेऊन गेलेत. हो. धावसंख्या आपण एकूण बघूया. धाबा झालेले आहेत 60. स्कोर इज 60. गोलंदाज तयार. 2 गडी बाद 60 धाबा. 16 मध्ये 50 धावसंख्येवर सूरज केने खेळतायत. मेघराज 8 वर खेळतायत. ऑफ टमर शफल झालाय. चांगला ऑफ ड्राईव्ह एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये शतरक्षकाला थकवून चेंडू पुढे जाईल काय? 1 धाव मिळाली. दुसऱ्या धाब्याची नोंद होत आहे. मागचे जे आपण 4 चेंडू पाहिले ना हेमंत सर, तर मागच्या 4 चेंडूंवर 9 धाबा आल्यात. एकूण धावसंख्या 2 गडी बाद 62. आता शेवटचा 1 बॉल. अगेन्स्ट द विंड सुद्धा जबरदस्त बॅटिंग केली. जर आपण वॅगन व्हील बघितलं तर ऑफसाईडच्या दिशेने सुद्धा चांगल्या धावा जमवलेल्या आहेत. सूरज केने याने वैयक्तिक 52 वर बॅटिंग करतोय. अंतिम 1 बॉल शेष ओव्हर द विकेटने. पुन्हा एकदा आणखीन एक चांगला कव्हर ड्राईव्ह आहे आणि फील्ड त्या ठिकाणी थोडासा फ्लॅशिंग कव्हर ड्राईव्ह. करण त्या ठिकाणी थोडीशी मिसफिल्डिंग करतोय. 2 रन्स कंप्लीट. तिसऱ्याचा सुद्धा प्रयत्न आहे. थ्रो होईल तोपर्यंत 3 रन्स या ठिकाणी कंप्लीट आणि 3 ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 65 रन्स आणि नॉट आउट राहतोय सूरज केने. 18 बॉल मध्ये 55 रन. जबरदस्त बॅटिंग. 18 बॉलचा सामना केला. 3 चौकार आणि 5 षटकार ठोकले. स्ट्राईक रेट बघितलं तर 305चा स्ट्राईक रेटने बॅटिंग केली. जबरदस्त. जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे सूरज केनेसाठी. कॉंग्रॅच्युलेशन सूरज. एकूण टार्गेट जर आपण बघितलं पहिल्या इनिंग मध्ये धाव फळकावर धाबा लागल्या जात आहेत त्या 65 धाबा धाव फळकावर लागल्या जातात आणि 66 धावसंख्येचं टार्गेट ठेवलं जातं. या पण नाण्याची दुसरी बाजू बघतोय. जसं म्हटलं जातात ना की 24 मध्ये 66 पाहिजेत, परंतु इथे आता काय प्लॅनिंग असेल, गेम प्लॅनिंग असेल बॅटिंग करताना प्रत्युत्तर देत असताना. हे कटआउट्स दाखवले जात आहेत प्रभाकर शेठ पाटील आणि आयुष म्हात्रे यांच्या समेतचं. खूप चांगली विश नेटवर्कचे प्रोप्रायटर विश्वास पाटील यांना आपण बघितलं. हे दिलीपजी भगत, जयेश माळी यांचं कटआउट्स आपल्याला पाहायला मिळतं. AP टेलर्स अँड AP स्पोर्ट्सचे मालक अनिलजी पाटील यांचं कटआउट्स आपल्याला बघायला मिळतं. ओम साई राम स्टोन क्रेशिंग खार्डी तर्फे सर्व खेळाडूंसाठी हार्दिक शुभेच्छाचा कटआउट्स बघायला मिळतोय. कमळाकरजी राऊत, ॲडव्होकेट श्री भरत राऊत, श्री मनोजजी राऊत, श्री अजितजी भगत, श्री हरेश्वरजी पाटील यांचं कटआउट्स आपल्याला पाहायला मिळतोय. यांच्या सर्वांच्या शुभेच्छा आहेत. राजेशजी भास्कर भोईर सकाळीच पहिला व्यक्ती मैदानावर भेटतोय आपल्याला आणि श्री परेश पाटील हे सुद्धा या ठिकाणी शुभेच्छा देत आहेत. जनार्दनजी भगत, राकेशजी मेहर यांचे कटआउट्स आपल्याला पाहायला मिळतात या स्पर्धेमध्ये. चला आता कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण करतोय एक बदलाव. कॉमेंट्री बॉक्समध्ये हेमंत पाटील सरांसोबत या ठिकाणी सज्ज होत आहेत प्रमोदजी शेडगे. आवाज ऐकूया या 2 दिग्गज समालोचकांचा. वेलकम बॅक. सर्वांचं हार्दिक स्वागत असेल. वेलकम एव्हरीबडी. कोस्माई एंटरप्राइजेस प्रस्तुत माननीय श्री प्रभाकर पांडुरंग पाटील शेट यांच्या सौजन्याने आपण बघतोय कोस्माई चषक 2026 एक जबरदस्त आयोजन. 15 फेब्रुवारी पासून या स्पर्धेला सुरुवात झाली होती आणि 22 फेब्रुवारी हा अंतिम दिवस असेल. 22 फेब्रुवारीमध्ये मेगा फायनल डे या स्पर्धेचा असेल, ज्यामध्ये सेमीफायनल आणि मेगा फायनलचे सामने आपल्याला पाहायला मिळतील. आणि आज आपण बघतोय शहरी गटातून जे एक गाव एक संघ आहेत ते खेळताना आपल्याला दिसतात आणि खरोखरच चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं आणि प्रेक्षकांची अपेक्षा होती की चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल आणि ते क्रिकेट पाहायला मिळालेलं आहे. जवळ आपण बघितलं तर या 3 टीम सध्या राहिलेल्या आहेत. एक सामना आपण बघतोय चालू आहे ज्यामध्ये खारबावची टीम आहे, दुसऱ्या बाजूने गोरसे बी टीम आहे आणि त्यानंतर
अंतिम सामन्यासाठी पोहोचलेली आजच्या दिवसामधून टेंबोलीची टीम, ह्या तिन्ही सुद्धा टीम भिवंडी ग्रामीण क्रिकेटमधून टीम आहे. तर भिवंडी ग्रामीण क्रिकेट जर आपण बघितलं तर नक्कीच उंच स्तरावर क्रिकेट आहे. हो डेफिनेटली खूप चांगलं भिवंडी ग्रामीण क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. कल्याण डोंबिवली क्रिकेट मी पाहिलेलं आहे. बरोबर 8:45-9 वाजता बॉल पडतो भिवंडीमध्ये सुद्धा त्याच पद्धतीने आपण पाहत आहेत. त्यामुळे एक शिस्त त्या विभागामध्ये आपल्याला सातत्याने पाहायला मिळते आणि चांगलं क्रिकेट पुढे जात असताना डेव्हलप होत असताना पाहायला मिळतं आणि हाच प्रामाणिक प्रयत्न या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतो. सूरज किनेने जे अर्धशतक झळकावलं, सूर्याप्रमाणेच मात्र तळपला आणि अर्धशतकाच्या कुशल फलंदाजीच्या नेतृत्वावर चांगला मात्र खेळ आपल्याला पाहायला मिळतो. आणि हेच आशुतोष वेवरे सरांशी बातचीत करत असताना अनफिट झाला होता जो खेळाडू पवन केने. आणि त्यानंतर मनात ध्यानात नव्हतं ज्यावेळेला मीरा भाईंदर बिग बॅशमध्ये आयुब शेख भेटले होते त्यावेळेला त्यांनी सांगितलं की बघूया पुढील वर्षात जर झालं सिलेक्शन तर ISPL मध्ये चांगली कमाल करू. परंतु ऐन वेळेला त्याला कॉल आला आणि काय धमाकेदार बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली होती. अनफिट झाल्यानंतर आपण पाहिलं तर ते वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली होती असं म्हणायला हरकत नाही आहे. दोन ओपनिंग बॅटर ह्या वेळेस बॅटिंगसाठी गेलेले आहेत आणि एक मोठं टार्गेट चेस करायचं आहे. प्रमोद जर आपण पाहिलं तर 4 ओव्हरमध्ये 66 टार्गेट एक मोठं टार्गेट असेल. डेंजर झोनमध्ये धावसंख्या जरूर आहे, मात्र आपण जर पाहिली तर खारबाव टीमची बॅटिंग लाईनअप सुद्धा अतिशय स्ट्रॉंग आहे. क्रियांश 11 खारबाव या नावाने आज खेळताना दिसतो आपल्याला खारबावचा संघ. आणि स्ट्राईक एंडला आपण बघतोय तर प्रणय पाटील आहे, नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज करण पाटील आहे. ही जोडी एक महत्वाची जोडी म्हटली जाते खारबाव टीमकडून. आणि गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय ज्याची आपण वाट बघत होतो, जो खेळाडू ऍक्शन मध्ये कधी दिसेल मात्र तो आजच्या दिवसामध्ये या कोस्माई चषकमध्ये हजर झाला आणि बॅटिंगसाठी नाही मात्र बॉलिंगसाठी तो येताना दिसतो, तो म्हणजे A1 पवन केने. जबरदस्त फॅन फॉलोविंग आहे या खेळाडूची आणि नम्रपणाचा खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. 70-70चा ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते आणि खूप मोठा फॅन फॉलोविंग वर्ग कमवला आहे. पहिलाच बॉल ऑन साईडला, व्हॉट अ शॉट. प्रणय पाटील थांबणार नाहीये इथे. पहिल्याच बॉलवर म्हणत असताना रडायचं नाही तर लढायचं आहे. शानदार षटकार. होता पहिल्याच बॉलवर अगेन्स्ट द स्पिन आणि हवेचे साथ या बॉलला सरळ पाठवून दिला मिड विकेटच्या बाहेर. प्रणय पाटीलने वंडर बॉय ऑफ खारबाव म्हटलं जात आहे. आणि ज्या वेळेस आपण बघितलंय प्रणय पाटील वर्सेस पवन असा सामना होतोय त्यावेळेस रायवरी जी बघण्यास मजा येते, अतिशय जबरदस्त मजा येत असते प्रेक्षकांना. पहिल्या बॉलवर अटॅकिंग सुरुवात केली आणि टिट फॉर टॅट जशास तसे उत्तर दिलं जाते प्रणय पाटील याच्याकडून गोरसे बी टीमला. पुन्हा एकदा यावेळेस बॉलिंगसाठी लेफ्ट आर्मने पवन केने. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस थोडीशी बॅट अगोदरच फिरली होती. बॉल आपण बघितला थोडासा टर्न होताना दिसलाय आणि हा डॉट बॉल जातोय. नाही हीच कला आहे पवन केनेच्या ज्या माध्यमातून आपण पाहतो. रबर बॉल क्रिकेट सुद्धा खूप चांगलं खेळत असताना पाहायला मिळतो. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सुद्धा रुजू झाल्यानंतर वेगवेगळे व्हेरिएशन करतो. इथून हा बॉल आपण पाहिला तर खूपच बाहेर होता. विरल नायर सरांचा इशारा येतोय, यस व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक नंतर मेल संघाची धावसंख्या 766 धावांचा पाठलाग करताना एक रफ अँड टफ सामना आमच्या लाडक्या प्रेक्षकांना पाहायला मिळेल यात ती मात्र शंका नाहीये. यस, जवळजवळ 16 पेक्षा जास्त सरासरीने वाटचाल करायची आहे मॅच जिंकण्यासाठी. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने पवन पुन्हा एकदा उडवले बॉलला. लॉंग ऑफचा फिल्डर समोर जातोय कॅच घेण्यासाठी, मात्र कॅच सुटला जातोय. लॉंग ऑफला उभा होता त्या ठिकाणी फिल्डर ऋषभ याच्या हातातून हा कॅच सुटतो. एक जीवनदान मिळतोय तो प्रणय पाटीलला आणि धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावर 8 रन्स. 8 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. कॅच ड्रॉप झालाय त्या ठिकाणी, कॅच सोडला गेलाय आणि आता इथून प्रणय सांगितलं असेल थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा बॉलर तयार पवन. पवनचा बॉल ह्या वेळेला स्लोवर 1 चेंडू होता, मात्र पवन स्वतः येईल आणि कॉटन बोल्टची संधी दौडून आली. फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. फर्स्ट विकेट डाऊन, बॅक टू द डगआउट.
थोडस वरच्या बाजूला लागलो होता बॅटच्या आणि हवेत बॉल उडाला. कॉटन बोल्ड आउट केलं फलंदाज करणला आणि ही पहिली विकेट जाते ती क्रियांश 11 खारबाव टीमची. करण पाटील इज आउट. नवीन बॅटर यावेळेस बॅटिंगसाठी जाताना दिसेल बाहुबली सूरज. एका बाजूने आपण जर बघितलं तर सूरज केनेने हाफ सेंचुरी पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या बाजूने जर बघितलं तर दुसऱ्या टीममध्ये सुद्धा सूरज पाटील आहे आणि सूरज पाटीलला आज चांगली बॅटिंग करावी लागेल. आपल्या टीमला विजय मिळवून देण्यासाठी क्षमता आहे सूरज पाटील मध्ये मोठे फटकेबाजी करण्याची. आणि आज जर बघितलं आपण तर राईट हँडर बॅटर आहे आणि राईट हँड बॅटरसाठी ॲडव्हान्टेज आहे हवेचा. नक्कीच हवेची साथ आहे. त्या हवेची साथ घेऊन बॅटिंग करतो की नाही सूरज हे आपल्याला बघायचं आहे. हो डेफिनेटली ज्या पद्धतीने 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय 8 रन्स पाहायला मिळत आहेत. ॲडव्हान्टेज आहे जसं तुम्ही म्हटलं कारण हवेचा झोत वाहतोय जो उजव्या हाताच्या फलंदाजाला पोषकदायक अशी हवा आपल्याला पाहायला मिळते. फक्त मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट करायचं. यावेळेला इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळतोय. फिल्डर त्या ठिकाणी येतील फंबल झालेत आणि सरळ बॉल निघून चाललाय. बाउंड्री लाईनचा वेध घेणारा आत्मविश्वासासहित बाउंड्री लाईनला राम राम ठोकलं. खणकर चौकार. गुड शॉट 4 रन. What a shot! What a shot! With the turn, inside out shot. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉलला उडवलं होतं सरळ चौकारासाठी 4 रन. ओ क्लिंग बॉल फलंदाज बाद. प्ले डाऊनच्या रूपाने ही विकेट जाते. हा दुसरा फलंदाज बाद होईल खारबाव टीमचा. ओव्हरची सुद्धा होते समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर क्रियांश 11 खारबाव टीमचा स्कोर आहे स्कोरबोर्डवर 12 वर 2 विकेट. गुल झाले. प्लेड ऑफ आपल्याला पाहायला मिळाला. बॅटची एज आणि स्टम्पचा वेध घेणारा बॉल होता. 12 ला 2 पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर. आता हेमंत पाटील सर 18चा रिक्वायर्ड रन रेट आपल्याला पाहायला मिळतोय. 66 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर सुरुवात तर चांगली झाली होती. धडाक्याने सुरुवात झाली होती पहिल्याच बॉलवर षटकार आल्यानंतर. परंतु पवन केने असा खेळाडू आहे जो हार न मानणाऱ्यांपैकी एक पाहायला मिळतो. रबर बॉल जो डॅनियल खावरी बाबा यांचा जो एक मानाचा वर्ल्ड कप म्हणून ओळखला जातो अर्नाळा बीचवर त्या स्पर्धेमध्ये सेलिब्रिटी म्हणून या खेळाडूला बोलवलं होतं. एवढी अफाट गर्दी झाली होती की अप्रतिम. म्हणजे यावरून त्यांनी कमावलेली पोचपावती आपल्या लक्षात येईल. पहिलाच बॉल आपण बघितलं तर नक्कीच कपिल केणे या ठिकाणी आलेला आहे बॉलिंग करण्यासाठी. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. ओहो पुलचा फटका आहे. पॉवरफुल शॉट प्रणय पाटीलच्या बॅट मधून हा येईल धमाकेदार षटकार. जबरदस्त सुपर बॅटिंग बाय प्रणय पाटील. पुन्हा एकदा ऑन ड्राईव्हचा फटका आहे. कॉर्नरच्या दिशेने फील्डर त्या ठिकाणी पवन केने अडवू शकणार नाही. बॉलला बॉल निघून जाईल कॉर्नर बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. प्रमोद प्रणय पाटील टिकून राहणं फार महत्वाची गोष्ट असेल क्रियांश 11 खारबाव टीमसाठी. टीमचा स्कोर आहे 22 वर 2 विकेट. हो निश्चित स्वरूपात ज्या पद्धतीने प्रणय यावेळेला ऑन साईडला पिकअप शॉट पाहायला मिळतोय. वंडर बॉय आहे खारबावचा. 2 ते 3 मॅन ऑफ द सिरीज बाईक का माझ्या नावावर आहेत. 6 बॉल 6 षटकार मारण्याची किमया माझ्या नावावर का आहे हे मात्र कपिल केनेला ठणकावून सांगत असताना गुडघ्यावर बॅलन्स केलं आणि सरळ बॉलला फेकून दिलं. षटकारासाठी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत 28 धावा मॅच बॉल आलेला आहे. 28 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. काय स्ट्रोक खेळला होता. कडक स्ट्रोक. अगदी कडक शॉट
आणि बघितलं अटॅकिंग बॅटिंग करताना दिसतोय फलंदाज प्रणय पाटील. आणि जोपर्यंत प्रणय पाटील खेळपट्टीवर रुजू राहील, खतऱ्याची घंटी वाजत राहील गोरसे बी संघासमोर, कारण हा असा एक खेळाडू आहे कधीही खेळ बदलू शकतोय. पुन्हा एकदा सरळ बॅटने स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. किशोर मुकादम मिस फिल्डिंग, बॉल निघून जाईल लॉनच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. हा दबाव या वेळेला जरूर पाहायला मिळतोय. पहा ओव्हर द विकेटने आले कपिल केने. या वेळेला ओव्हर पिच बॉल होता ऑन साईडला, खूप चांगला बॉडम हँडचा वापर केला आणि किशोर मुकादम त्या ठिकाणी पुढे सरसावले आणि शेवटच्या मोमेंटला हातामध्ये ओंजळीमध्ये मात्र बॉल आला नाही, चौकार मिळाला. आता संघाची धावसंख्या 32, म्हणजेच इथून अजून सुद्धा आपण पाहिलं तर धावा हव्यात त्या 34. ऑन साईडला चांगला फटका आहे, क्रॉस बॅटचा वापर केलाय, फिल्डर पुढे सरसावतील, चांगली फिल्डिंग होते. शेवटच्या मोमेंटला बॉलला हलक्याशा हाताने चेंडूला आतमध्ये ढकललं पवन केनेने आणि पाहता पाहता 2 रन्स. तिसऱ्या रनची इथून 3 रन्स कंप्लीट केल्या जातील का? यस, डेफिनेटली 3 रन्स येत आहे. संघाची धावसंख्या 35. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 12 आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा 31 रनची आवश्यकता आहे. नेट टू नेट फाईट आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच आतापर्यंत जी बॅटिंग आपण बघतोय, पहिल्या 12 बॉलमध्ये 35 आलेत, उर्वरित 12 बॉलमध्ये आणखीन 31ची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. आदरणीय सन्माननीय दिपेजी पाटील साहेब टिवरीवरून उपस्थित झालेत. मी त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. दिपेजी पाटील साहेब या आपण व्यासपीठावर. दिनेशजी पाटील साहेब यांना विनंती करेन की आपण यायचं आहे. दिनेशजी पाटील साहेब दिपेश फाउंडेशनचे जे आपण पाहत आहेत संस्थापक म्हणून ज्यांची ओळख जगदीजी पाटील त्यांचे पिताश्री खूप चांगलं काम निभावत असताना आपल्याला पाहायला मिळतात. तर दिनेशजी पाटील साहेब यांना विनंती करेन, रोहन या नावाने सुद्धा त्यांना ओळखलं जातं. 12 बॉल 31ची आवश्यकता आहे. स्ट्राइक एंडला आहे फलंदाज प्रणय पाटील, जो 9 बॉलमध्ये 30 वर बॅटिंग करतो. जबरदस्त अटॅकिंग बॅटिंग केलंय आणि हे इक्वेशन आहे. 12 बॉलमध्ये 31ची आवश्यकता. ओव्हर द विकेटने लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने या ठिकाणी मारा करेल गोलंदाज किशोर मुकादम. पहिला बॉल किशोर याचा. पहिल्याच बॉलवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पिकअप शॉट खेळायचं होतं, चुकतो फलंदाज. लाईनला थोडासा मिस झाला प्रणय पाटील, हे बघितलं आपण. ओ काय जबरदस्त टर्न केलं या बॉलला किशोर मुकादम याने. 35 धावा झालेत. हीच खासियत राहिली किशोर मुकादम या खेळाडूची. चांगला बॉल फिरवलाय, बाउन्स झाला, मात्र कमरेवर हात जात आहे, त्याचाच अर्थ सरप्राईज करून जाणारा हा बॉल पाहायला मिळतो. हे बघू शकतो आपण, काय जबरदस्त टर्न अँड बाउन्स सुद्धा होता या बॉल मध्ये. फसवलंय फलंदाज प्रणय पाटीलला, थोडस प्रेशर मध्ये आणलं जाते. जबरदस्त बॉलिंग किशोर मुकादम याची. लेग ब्रेक गोलंदाजी जबरदस्त टाकताना दिसतोय किशोर मुकादम. पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळतोय, सूप ऑफ डिलिव्हरी. आता मात्र सामन्यामध्ये या वेळेला कमबॅक करत असताना संघ पाहायला मिळतो. किशोर मुकादम, बंदे में है दम. मात्र ही टॅगलाईन सातत्याने पाहायला मिळते. काय बॉल फिरवलाय समोरून, सूप ऑफ बॉलिंग. या ठिकाणी एक चांगले आर्टिस्ट सुद्धा पाहायला मिळत आहेत. कौशिक जाधव या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांना माहिती पडलं की पवन केने येत आहेत A1 आणि त्यांच्यासाठी स्केच बनवून आणलं गेले आणि त्यांना सप्रेम भेट देण्यासाठी खास करून या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळतील. आयुष म्हात्रे यांना सुद्धा आपण पाहिलं होतं, युवा भारतीय संघाचा कर्णधार. आणि प्रभाकर शेठ पाटील यांना सुद्धा आपण पाहिलं तर त्यांना सुद्धा मात्र स्केच फ्रेममध्ये दिली होती. कौशिक जाधव या आपण लगेच व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. किशोर मुकादम पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. या वेळेला फटका चांगला आहे, लॉग ऑफच्या दिशेने मात्र फिल्डर संघर्ष करत होता प्रणय पाटील आणि त्यानंतर ही विकेट जाते प्रणय पाटीलची. लॉंग ऑफला चांगला कॅच घेतोय कपिल केने आणि अशा प्रकारे हा आणखीन एक फलंदाज बाद क्रियांश 11 खारबाव टीमचा. वंडर बॉय ऑफ खारबाव प्रणय पाटील इज आउट. आपल्या टीमसाठी 13 बॉलचा सामना केला प्रणय पाटीलने, मात्र स्ट्रगल केला. पण बघितलं तर किशोर मुकादमच्या गोलंदाजी समोर जो लेग ब्रेकचा मारा होता, लेग ब्रेकच्या मारासमोर
थोडस मागे पडला आणि विकेट गेली ती प्रणय पाटीलची. नक्कीच राजेंद्र पाटील साहेब एक आदर्श शिक्षक आणि पत्रकार आणि त्यांचेच सुपुत्र जर आपण पाहिलं तर दिशांत पाटील हे सुद्धा मॅचचा आनंद घेत आहेत आणि गुरसई बी टीमला सुद्धा त्यांनी शुभेच्छा दिल्यात आणि गावदेवी स्पोर्ट्स लाखिवली आयोजित स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक 2026 आपल्या सर्वांच्या भेटीला येणार आहे. यावेळेला ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, शॉट ऑफ लेंथ बॉल होता, परंतु काय गोलंदाजी केले, अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळतं आणि ती स्पर्धा 18 ते 23 मार्च या कालावधीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एक अतिशय चांगली स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं आणि गावदेवी मैदान लाखिवली, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे. राजेंद्र पाटील साहेब थँक्यू व्हेरी मच आणि दिशांत पाटील आपलं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. हो, आणखीन एक चांगला बॉल, विकेट मेडन ओव्हर या ठिकाणी कंप्लीट करतोय गोलंदाज किशोर केने. साठी सुद्धा टाळ्या झाल्याच पाहिजे. जबरदस्त गोलंदाजी किशोर मुकादम याची. 3 ओव्हरची समाप्ती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावर फक्त आणि फक्त 35 रन्स. अंतिम 1 ओव्हर शेष. 1 ओव्हरमध्ये आता 31 ची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. नितीनजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि राजेजी भोईरे या ठिकाणी उपस्थित झालेत. कौशिक जाधव सध्या आपण पाहत आहेत आमच्या व्यासपीठावर आहेत, त्यांचं सुद्धा सहर्ष सुस्वागतम. आजच्या दिवसामध्ये त्यांनी शिवजयंती निमित्त वसईतील भाताणे गावातील आपण पाहिलं कौशिक जाधव अगदी कवड्याच्या माळीतील एका कवडीवर महाराष्ट्राचे आराध्य दैवत त्यांनी रेखाटलं. त्यांच्या कलाकृतीतून त्यांचं मनपूर्वक अभिनंदन असेल. पिस्टन ग्रुप यांच्याकडून आपण पाहत आहेत किशोर मुकादम यांच्या गोलंदाजीसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज आलंय. ते मात्र मॅच समाप्त झाल्यानंतर कलेक्ट करा. खारबाव गावातील उपसरपंच महेंद्रजी पाटील साहेब यांना सुद्धा मी विनंती करेन की आपण सुद्धा व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. अगदी मॅच समाप्त झाल्यानंतर एवन पवन केनेचं सुद्धा आपण स्वागत सन्मान प्रभाकर शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते करणार आहोत. चांगला बॉल, टप्पा अचूक पद्धतीने. मॅच होती कुठे आली कुठे असं वाटलं होतं. प्रणय जिथपर्यंत आहे तिथपर्यंत मॅच येईल, परंतु किशोर मुकादमने जे षटक टाकलं ते निर्णायक होतं. अगदी बरोबर. हे आमचं VIP डाईस दाखवलं जाते. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर मोनिश तरे सुद्धा आपण बघतोय भरपूर स्ट्रगल करताना दिसतो आणि हा सामना जर आपण बघितला तर पूर्णपणे झुकलेला आहे. तो बॉलिंग करणारी टीम वरसे बी टीमच्या बाजूने 66चं एक मोठं लक्ष ठेवलं होतं, मात्र या ठिकाणी थोडंसं मागे पडताना दिसतोय खारबाब टीम. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा हा डॉट बॉल येतोय. काय जबरदस्त बॉलिंग करताना दिसतोय बॉलर दिशांत. जवळजवळ विजयाच्या उंबरठ्यावर आपण पाहत आहेत. क्रियांश 11 खारबाव टीमला पराभूच्या छायेत जावं लागेल. कोर्स बी टीमने खूप चांगला खेळ आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतो. क्रियांश 11चे जर पाहिले तर कल्पेजी पाटील साहेब एक चांगलं व्यक्तिमत्व दरम्यान चौकार येतोय. सुंदर फटका खेळला होता. उशीर झालाय, आता फक्त फॉर्मॅलिटी बाकी राहिले. अगदी बरोबर, कारण पॅनल्टी मेट ओव्हर जी केली होती किशोर मुकादम याने अप्रतिम गोलंदाजी केली होती. हुकचा फटका ह्या वेळेला बॉल जाईल मिड विकेटच्या दिशेने बाउंड्रीच्या बाहेर. एफर्ट होतं सूरजचं, मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर हा बॉल होता. येतोय षटकार आणि या ठिकाणी मॅच जिंकलेली आहे ती गोरसे बी टीमने. दिवा विजल्यानंतर त्यामध्ये तेल टाकून काय फायदा नाहीये. मी विनंती करतोय माननीय श्री महेंद्रजी पाटील विद्यमान सरपंच खारबाव यांना विनंती असेल आपण मुख्य मंचावर यायचं आहे. त्यानंतर एवन पवन आपल्याला सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा मुख्य मंचावर यायचं आहे. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट सूरज केणे इज द मॅन ऑफ द मॅच, ज्याने 18 बॉलमध्ये 55 रन्स केल्या. तो आहे मॅन ऑफ द मॅचचा हकदार. आणि पराजित संघाचा कॅप्टन आपण सुद्धा या, आपल्याला सुद्धा सन्मानित केलं जाईल. जाऊया आपण प्रेझेंटेशनकडे, ज्या ठिकाणी सज्ज असतील प्रमोद शेडके.